असं होतंय कधी कधी जास्त खुशीत जर आला वैद्य साहेब, जास्त खुशीत माणूस आला तर घरी येऊन बायकोला सांगतो, तुला काय कळलं का? काय माझा मित्र मुख्यमंत्री झाला. बायको म्हणते काय करू झाला तर? इथं भाजीत टाकायला रॉकेल नाही बसला बाता हालत मुख्यमंत्री. एक आपण रॉकेल नाही गोडे तेल, ते कधी टाकलंच नसल्यामुळे बदलतं तेल आमचं. आपल्याला जेवायचंच माहिती आहे, सगळं स्टेजवरचे तसेच आहे माझ्या सहित. अजून तेल काय भावा बरं का काका, आपल्याला नाही कल्पना. तसं एक दिवस ते वैद्य साहेब मला दिसत नाही, थोडं असं घ्या इकडे या, बडे बडेंच्या जवळ. आत्ता जमलं बस, बोली करून घेतली, 1 पर्यंत बसायचा. विठ्ठल सुदामजीच्या पत्नीचं नाव सुशीला. सुशीला आणि ते सहज आले म्हणाले, सुशीला आपको पता है अभी अभी जो द्वारिका का राजा बना है ना कृष्णचंद्र भगवान, हाँ मेरा बाल सखा है. बाल सखा? बाल सखा नहीं देवी, लंगोटिया यार. एक संग रहते थे, एक संग खाते थे, एक संग सोते थे, विद्या पढ़ते तब गुरु ग्रह की बात है. एक दिन अगर नहीं दिखा तो मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था. प्रारब्ध का खेल है देवी, वो द्वारिका का राजा हुआ, मैं झोपड़े में रहता हूं. ती सहज बोलली, तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. जर राजा द्वारकेचा आहे म्हणता मित्र, आणि इथं उंदीर मेला तर धान्याचा दाना नाही, लेकर 2-2 दिवस उपवासी, सहत दुःख नाना, तोरे मित्र कृष्ण भगवाना. जाना मदत मागायला. मदत म्हटल्यावर रागावले. शिक्षे कहो सिगरे जग को ती ताको कहा देती है शिक्षा, जतप के परलोक सिद्धार्थ संपत्ति किती नको नहीं इच्छा, मेरे ही हरि के पद पंकज बार हजार दे परीक्षा, औरन को धन चाहिए बावरी, बामन को धन केवल भिक्षा. मी ब्राह्मण आहे, भीक मागून जगील, पण त्याच्या दारात जाऊन त्याला लाजवणार नाही. बर जाऊ द्या, मागायला नका जाऊ, भेटायची इच्छा होत नाही. असा कोण आहे अभागा ज्याचा मित्र भगवान आहे आणि भेटायची इच्छा नाही, पण करू काय? 3 ठिकाणी रिकाम्या हातानं जायचं नसते सुशीला, देवाकडे, मित्राकडे, गुरुकडे. अरे माझ्या घरी धान्याचा दाना नाही, काय तोंड दाखवू मित्राला? मग तिनं व्यवस्था करून दिली. निघाले बस, द्वारकेला गेले. फटकी सी धोती दुबली सी काया, चलत पाव फसे सुदाम जी को, देखत श्याम हसे. आता रामू काका, भगवान कृष्ण द्वारकेत बदामचा शिरा खाऊन तयार होता, आणि हे बऱ्याच दिवसाचं उपवासी होतं. मग तू काय खाल्लं का रे सुदामा, हे नाही विचारलं. नामदेव महाराज म्हणतात, मग बाबेजीने क्या भेट पठाई. अरे उपवासी कोण आहे? तो तुझ्या दरबारात आला, तू काही रस्त्यात खाल्लं का रे हे चौकशी नाही, वहिनीनं काही पाठवलं का रे? बाबेजीने क्या भेट पठाई, चावल 3 पसे सुदाम जी को, देखत श्याम हसे. त्या गरीबाचे मुठभर पोहे आधी खाल्ले, मग तया उत्कृष्ट राज्य साठी मणकेले खेसी तेव्हा देसी. सुदामजीचे आधी मुठभर पोहे खाल्ले, मग त्याला राज्य दिलं. द्रौपदीचा आधी भाजीचं पान खाल्लं आणि मग अन्न दिलं. घेसी तेव्हा देशी. बर ते जाऊ दे, अजून काय देवा लावला? अजून हे भांडण आहे ना. बिभीषणाला नाही का लंका दिली? आता कशाला 7-12 ओपन करता देवा माझ्याकडून? काय बिभीषणाला लंका दिली म्हणता? खरं सांगा, ती त्याच्या बापाची का तुझ्या बापाची? अरे काय वैद्य साहेब, मागायची गरज होती का? वारसदार तोच होता, 7-12 त्याच्याच नावानं होणार होता.
शरण आला तुझं मूर्ख बिभीषण, त्याने लंकादान मागितलं. बर जाऊ द्या, दिली म्हणतो. एक विचारू, त्याला आधी विचारलं का नाही देवा, काय बिभीषणा, रावण कसा मरल, इंद्रजित कसा मरल, कुंभकर्ण कसा मरल? अरे वैरी याचे घर भेदे त्वा घेतले आणि त्याचे त्यासी दिले नवल. बस आता भांडण संपवतो. उदारतेवर चाललं. संतही उदार आहे, देवही उदार आहे, पण त्याच्या उदारतेत ही न्यूनता आहे. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. संत तसे नाही. एक लक्षात घ्या, आजोबा नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही. आजोबाला माहिती आहे, याला जर मंत्र शिकवला तर आपला तंबाखू गेला. कारण कोणी विंचू चावला की ते गावात म्हातारं त्याच्याकडे येतं, बाबा विंचू चावला की त्याने मंत्र टाकायचा, काढ 50 रुपये, म्हणजे 2 दिवसाचा तंबाखू झाला. मग म्हाताऱ्याला वाटतं नातवाला जर शिकवला मंत्र तर ग्राहक गेलं नातवाकडे, माझा तंबाखू गेला. मरेपर्यंत. नाही तर नातवावर प्रेम आजोबाचं असते. नातू शब्दातच अर्थ असतो. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे, नातू असा बिलिंदर खाऊची अपेक्षा बापाकडून नाही करत बरं का पोपळे साहेब, तुम्हाला अनुभव आहे. आजाकडून. आजा ते म्हणतात माझा पप्पा नाही काही आणत, पण आजोबा दिवसभर उपवासी राहील पण माझ्यासाठी खाऊ आणल. आणि आजोबा, एवढं नातवावर प्रेम आजोबाचं असते. वैद्य साहेब, सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर. हे कीर्तन पटलं तुम्हाला? मुद्दलापेक्षा, तसं मुलापेक्षा नातवावर. बरं का पोपळे साहेब? हो म्हणतात, ते कबूल केल्याबद्दल धन्यवाद. एवढं प्रेम नातवावर असू सुद्धा आजोबा नातवाला विंचू उतरायचा मंत्र सांगत नाही. भावसागर तरुण जाण्याचं तंत्र समाजाला ज्या संतांनी शिकवलं, अरे ते केवढे उदार. उदार तुम्ही संत, संत मायबाप कृपावंत. आता शुगर फॅक्टरी मध्ये ऊस घाला रामू काका, तिकडे साखर पोत्यात पडते. आणि कौतुक आहे विज्ञानाचं, नाही असं नाही. काय विज्ञान पुढे गेलं हो काय. इकडनं ऊस घाला, पलीकडे पोत्यात साखर. ठीक आहे वैद्य साहेब, ऊसाची साखर होते, एरंड घाला बरं इकडून. ऊसापासून साखर होतच असते, मग ती प्रक्रियावरून पुढे पोत्यात साखर पडते नवल नाही. पण त्याच्या पुढचा कारखाना भगवान बाबाचा. तिथे इकडून ऊस घाला, तिकडे पोत्यात साखर पडते. संत भगवान बाबाच्या कारखान्यात इकडून दुर्जन घाला, तिकडे सज्जन बाहेर. आपणा सारिके करते, कोणालाही जाऊ द्या. मला पूजने नामदेव शास्त्रीजींनी सांगितलं, आम्ही एकाच वेळेला होतो, सगळे मोठे झाले गडावर. ते विठ्ठल बाबा तिकडे, शिवाजी बाबा इकडे, नामदेव शास्त्री महाराज.
अरे मोठे राजे झाले बरं का पोपळ साहेब, राजे झाले पण सुदाम्याला नाही विसरले. हा मोठे नमस्कार. एकाच वेळी त्यांनी सांगितलं होतं, महाराज समाजाची एवढी श्रद्धा भगवान बाबावर आहे की भगवान बाबांनी जर गाढव उभं केलं समाजात तर लोक बारीला लागून दर्शन घेतील आणि त्या गाढवा पुढे पैशाचा ढीक लागेल. एवढी श्रद्धा, एवढी श्रद्धा आहे. कोणी येऊ द्या, कोणी येऊ द्या, कोणी विनमुख जाणार नाही या दरबारातून. घातला दुकान दुकान देती आले असे दाण. तुका म्हणे पोते सदा भरले नोहे रीते. संत उदार उदार भरले अनंत भांडार. उदार तुम्ही संत, बरोबर होईल, तुम्ही काळजी करू नका. उदार तुम्ही संत. पुढे शब्द आहे माय बाप कृपावंत. हे तिन्ही शब्द लक्षात घ्या. अरे माय बाप संतालाच म्हणतात. व्यवहारामध्ये माय वेगळी बाप वेगळ्या असतो बरं का जोगदन भाऊ. जिच्या पोटी जन्म घेतला ती मम्मी, जन्माला कारणीभूत तो पप्पा. बाप वेगळा माय वेगळी, पण परमार्थात दोन्ही एकच. मायही संत बापही संत दोन्ही. कारण गुरु पासून दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण. एकदा पुन्हा जन्म होतो जेव्हा संतांच्या सानिध्यात आपण येतो. पुन्हा जन्म तो या देहाचा जन्म झाला ते मायबाप वेगळे, पण एकदा गुरुच्या सानिध्यात गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण. मग गुरु माय बाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. तिथून पुढे माय बाप 1400 वर्षे चांगदेव बाबा जगले, पण ते आयुष्य हिशोबात धरलं नाही. मुक्ताईच्या पायावर डोकं टेकून कबूल केलं. गुरुपुत्र झालो मुक्ताई. गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण. मग मायबाप कोण? गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. म्हणून उदार तुम्ही संत मायबाप. पुन्हा कृपावंत. हे शब्द का घातले पोपळे साहेब? माय न बाप कृपावंत असतातच, मग तरी शब्द कृपावंत विशेषण मायबापाला का? त्याचं कारण आहे, दोन असे सापडले संताला, एक मम्मी आणि एक डॅडी. सर्पिनी सारखी मम्मी, बोक्यासारखा डॅडी. त्याच्यामुळे हे शब्द घाला. मी तिथेच होतो म्हणून सांगतो. कारण रामू काका, सर्पिनी अंडे देत 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 गेली की वापस फिरते आणि स्वतःचे अंडे गिळत गिळत गिळत. चुकून एखाद्या ढेकळ्याच्या आड एक दोन राहिले त्याचे साफ होतात, सगळ्या अंड्याचे होत नाही. सर्पिनी स्वतःचे अंडे गिळते आणि बोक्या मांजर व्याली का पिलावर टपलेला. हे बैमान
मग ते बोक्याची मिशेष पोपळ साहेब हे तुमच्या भाषेत चालू आहे मिशेष. तिला काही गरज आहे का वैद्य साहेब दररोज आज पाटलाच्या गोठ्यात पिलं लपवायची, उद्या पाटलाच्या वाड्यात पिलं लपवायची, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या झापात नेऊन लपवायची का बोक्या टपला असतो पिल्यावर. मग बोक्यासारखा बाप सर्पिणी सारखी माय हे कृपावंत मायबाप असू शकत नाही, कारण त्यांच्या संगे सुखान पवे बाळ, त्यांच्या संगे सुखान पवे बाळ, त्यांच्या संगे सुखान पवे बाळ. माय बापे तरी सर्पिणीची बोका, माय बापे सर्पिणीची बोका, बापे तरी सर्पिणीची बोका, बापे तरी सर्पिणीची बोका. त्यांच्या संगे सुखान पवे बाळ, त्यांच्या संगे सुखान पवे बाळ, त्यांच्या संगे सुखान पवे बाळ. सर्पिणी सारखी माय असेल न बोक्यासारखा बाप असेल तर ते कृपावंत माय बाप असू शकत नाही. पण संत कृपावंत माय बाप, उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. त्याने केड काय केवढा केला केला उपकार. जिथल्या तिथे शब्द लागतात. सरकारच्या घटना कदाचित बदलतील, संतांच्या अभंगात बदल करायची ताकद नाही कुणाची. ते अभंग आहे. तुका तुक राम से दो रूप एक अंग, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. अभंग हा सेतू आहे ना, अभंग म्हणून जिथल्या तिथे. हे पहा, शब्द सहज आहे, मराठी आहे. एवढा आणि केवढा, त्या अभंगात एवढा आहे, त्याला मर्यादा आली. इथं केवढा आहे, हा अमर्यादा आहे. हे साधं समजून या शब्द. जमीन अस्मान इतकं अंतर अर्थात पडते. एवढा करा, इथे मर्यादा आहे. कोणता? तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुम्ही चाललेच आहे ना, मग माझा देवाला नमस्कार सांगा, एवढा उपकार करा. एवढ्याला मर्यादा आली, पण केवढा केला हा मर्यादा. म्हणून जिथल्या तिथे लागतं ते. केवढा केलं बरं, पाहू नंतर. आता अर्धाच तास आहे, नंतर पाहू. केवढा आहे ते नंतर पाहू. एकदा सर्वांना माहित आहे वैद्य साहेब, डोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्या दुरुस्त करणे, नाही का रामू काका? त्याच्यात तडजोड नाही चालत. आणि आम्हीच उशिरा येत नाही. पोपळ साहेब, तुम्ही माझ्या आधी आले याबद्दल धन्यवाद. हात वर करा. शूटिंग वाले एकदा एवढं घेऊ आपण. संत भगवान बाबाच्या जयंती निमित्ताने सिडको येथे भजन करणारा जनसागर, एवढे हात पेपरला येऊ द्या उद्या. वर
वर स्टेजवर येऊन फोटो घेतले तरी चालेल, अजिबात टेन्शन घेऊ नका. यावर हात दुखायचे आधी घ्या. वैद्य साहेबाचे हात येतात का? पोपळे हात वर करा. हा वा वा. विठोबा रखुमाई केवढा केला आयने शुद्धीवर आहे बरं का. बरोबर करू आपण. केवढा केला उपकार. उपकार करण्यामध्ये पोपळे साहेब संताचा पहिला नंबर आहे. याचा अर्थ बाकीचे नंबरला बसले होते पण त्यांचा पहिला नाही आला. बेटप, सरिता, गिरी